वर्ग 7वा पाठ 3रा मसावी लसावी भाग 3रा पाहूया। लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लसावी। दिलेल्या संख्यांचा लसावी म्हणजे त्यापैकी प्रत्येक संख्येने विभाज्य अशी लहानात लहान संख्या असते। खाली दिलेल्या संख्यांची पाढे लिहा व त्यांचे लसावी काढा। आपण आता ते पाहूया। 6 आणि 7 यांचा आपण पाढा लिहूया। 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 7 36, 6 7 42, 6 8 48। त्यानंतर 7 7चा आपण पाढा लिहूया। 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56। यामध्ये सामायिक विभाज्य 42 42, यामुळे लसावी आपला 42। यानंतरचं उदाहरण पाहूया। 8 आणि 12 यांचा लसावी काढूया। त्यासाठी आपण इथे पाढे लिहिलेले आहेत। यामध्ये सामायिक विभाज्य 24 आहे। पाढा लिहिल्यानंतर सर्वात लहान विभाज्य 24, त्यामुळे लसावी 24 आहे। त्यानंतर 5 6 आणि 15 यांचा आपणास लसावी काढायचा आहे। त्यासाठी सुरुवातीला 5चा पाढा, 6चा पाढा आणि 15चा पाढा लिहूया। आणि यामध्ये सर्वात लहानात लहान घटक लहान विभाज्य 30, या ठिकाणी 30 हा सामायिक आहे, यामुळे याचा लसावी आहे 30। 60 व 48 यांचा लसावी काढूया। त्यासाठी संख्येचे मूळ अवयव आपण सुरुवातीला काढूया। 60 चे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 आणि 48 चे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3। आपण यापूर्वी मूळ अवयव कसे काढायचे या संदर्भात माहिती घेतलेली आहे, त्यानुसार हे अवयव काढलेले आहेत। या ठिकाणी पहा, 2 ही संख्या जास्तीत जास्त 4 वेळा आलेली आहे 48 च्या अवयवामध्ये। त्यानंतर 3 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे 60 च्या अवयवामध्ये आहे। त्यानंतर 5 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे ती या ठिकाणी। आता आपण सुरुवातीला सामायिक विभाज्य घेऊया। 2 गुणिले 2 गुणिले 2 ही 2 4 वेळा आलेली आहे। त्यानंतर हे 3 आणि त्यानंतर 5 एकदाच आलेले आहेत। या ठिकाणी आपण गुणाकार करूया। 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16 गुणिले 5 त्रिक 15, 16 गुणिले 15 240, त्यामुळे आपला लसावी आलेला आहे 240। आता आपण 18 30 आणि 50 यांचा लसावी काढूया। त्यासाठी सुरुवातीला मूळ अवयव काढूया आपण। 18 चे 2 गुणिले 9 पुन्हा 9 चे 3 गुणिले 3, म्हणजेच 18 चे अवयव 2 गुणिले 3 गुणिले 3। 30 चे अवयव पाडूया आपण। 2 गुणिले 15, 15 चे 3 गुणिले 5, म्हणजेच 2 गुणिले 3 गुणिले 5। 50 चे अवयव पाडूया आपण। 2 गुणिले 25, 25 चे 5 गुणिले 5, म्हणजेच 2 गुणिले 5 गुणिले 5। या ठिकाणी आता 2 3 आणि 5 ह्या मूळ संख्या आलेल्या आहेत। 2 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे 3 अवयवामध्ये। 3 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळाच आलेली आहे 18 आणि 30 मध्ये। 5 ही संख्या ही जास्तीत जास्त 2 वेळा आलेली आहे, या ठिकाणी 30 आणि 50 यामध्ये। आता आपण लसावी काढूया। 2 ही संख्या 1 वेळा आलेली आहे, 3 ही संख्या 2 वेळा आलेली आहे आणि 5 ही संख्या 2 वेळा आलेली आहे। आता यांचा गुणाकार करूया। गुणाकार येतो 450, म्हणून 18 30 आणि 50 यांचा लसावी आहे 450। सराव संच 13 सोडवूया। लसावी काढा। पहिलं उदाहरण आहे 12 आणि 15 यांचा आपण लसावी काढूया। पहा, 12चा पाढा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60। त्यानंतर 15
15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75. या ठिकाणी सामायिक विभाज्य आहे 60, सर्वात लहान, म्हणून लसावी आलेला आहे 60. आता आपण अवयव पद्धत पाहूया. 12 चे अवयव पाडूया 2 गुणिले 6, 6 चे 2 गुणिले 3. त्यानंतर 15 चे अवयव पाडूया 3 गुणिले 5. या ठिकाणी सामायिक विभाजक आहे 3, लसावी 3 गुणिले 2, हे 2 वेळा आहे, 2 गुणिले हा 5. यांचा गुणाकार करूया. 3 दुणे 6, 2 पंचे 10, 6 60, म्हणजेच आपल्याला लसावी आलेला आहे 60. आता आपण उभी मांडणी करूया. 12 आणि 15 यांना अशा संख्येने भाग घालूया की दोन्ही संख्येला जाईल. 3 3 चौक 12, 3 5 15. या ठिकाणी मूळ संख्या आलेल्या आहेत आपल्या आता, आणि 4 ही मूळ संख्या नाही, पण नियम असा आहे की दोन्ही संख्येला त्या संख्येने भाग गेला पाहिजे. त्यामुळे आपल्याला इथे भागाकार थांबवावा लागेल. मग 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणाकार करूया. 4 त्रिकम 12, 12 पंचे 60. या पद्धतीने देखील आपल्याला लसावी आलेला आहे 60. पुढचं उदाहरण सोडवूया आपण. 6, 8 आणि 10 यांचा लसावी पाडूया. अवयव पद्धतीने 6 चे अवयव पाडूया 2 गुणिले 3, 8 चे अवयव पाडूया 2 गुणिले 4, 4 चे पुन्हा अवयव पडतील 2 गुणिले 2. 10 चे अवयव 2 गुणिले 5. 2 ही संख्या जास्तीत जास्त 3 वेळा आलेली आहे. 3 ही संख्या 1 वेळा आणि 5 ही संख्या देखील 1 वेळा आलेली आहे. त्यामुळे आपण आता 2 हे 3 वेळा घेऊया. त्यानंतर 3 1 वेळा आणि 5 1 वेळा. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 3 5 15, 15 8 120. यामुळे लसावी आलेला आहे 120. आता आपण उभी मांडणी करूया. 6, 8 आणि 10 या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या 2. 2 6, 2 8, 2 पंचे 10. लसावी पाहूया आता. 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. आपण यांचा गुणाकार करूया. 3 दुणे 6, 4 पंचे 20, 20 सख 120. आपल्याला लसावी आलेला आहे 120. तिसरं उदाहरण. 18 आणि 32 या संख्येचा लसावी काढूया. त्यासाठी सुरुवातीला अवयव पाडूया आपण. 18 चे अवयव 2 गुणिले 9, पुन्हा 3 चे अवयव पाडूया 3 गुणिले 3. 32 चे अवयव पाडूया 2 गुणिले 16, 16 चे अवयव 2 गुणिले 8, पुन्हा 8 चे 2 गुणिले 4 आणि 4 चे 2 गुणिले 2. म्हणजे अवयव कशा पद्धतीने पडलेले आहेत पहा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. या ठिकाणी आता लसावी काढूया. 2 ही संख्या 1 वेळा सामायिक आलेली आहे 2. त्यानंतर पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आपण यांचा आता गुणाकार करूया. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32 गुणिले 3 गुणिले 3. 32 त्रिक 96 गुणिले 3, 96 गुणिले 3 288. आपल्याला लसावी आलेला आहे 288. उभी मांडणी करूया. 18 आणि 32 ला 2 ने भाग घालूया. 2 9 18, 16 गुणिले 2 32. या ठिकाणी आपल्याला भागाकार थांबवावा लागेल कारण सामायिक विभाज्य नसल्यामुळे. लसावी पहा आता. 2 गुणिले राहिलेली संख्या 9 गुणिले 16. यांचा आपण गुणाकार करूया. 9 दुणे 18 गुणिले 16. 16 आणि 18 चा गुणाकार 288. लसावी आहे 288. तिसरं गणित तुम्हाला सोडवायचं आहे. अडचण आल्यास मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचे आहे. आपण आता चौथं गणित सोडवूया. 10, 15 आणि 20 यांचा आपण लसावी पाहूया. सुरुवातीला आपण अवयव पाडूया. 10 चे अवयव
2 गुणिले 5. 15 चे अवयव 3 गुणिले 5 आणि 20 चे अवयव 2 गुणिले 10. 10 चे पुन्हा अवयव पडतील 5 गुणिले 2. यामध्ये सामायिक आहे 5. 2 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा आलेली आहे. 5 ही संख्या 1 वेळा आलेली आहे आणि 3 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे. लसावी काढूया आपण. 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 यांचा गुणाकार करूया. 2 दुणे 4, 4 पंचे 20 गुणिले 3, 20 त्रिक 60. लसावी 60. त्यानंतर उभी मांडणी करूया. 10, 15 आणि 20 यांना तिन्ही संख्यांना भाग देणारी संख्या म्हणजे 5. 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. पुन्हा 2 आणि 4 या दोन संख्यांना 2 ने भाग जातो म्हणून आपण 2 ने भाग घालूया. 2 एके 2, 3 जशाच तसे लिहूया. 2 दुणे 4. आता आपल्याला मूळ संख्या आलेल्या आहेत त्यामुळे भाग घालता येणार नाही. लसावी 5 गुणिले 2 राहिला इथे संख्या मूळ 3 गुणिले 2. या सर्वांचा गुणाकार करूया. 5 दुणे 10 गुणिले 3 गुणिले 2. 10 त्रिक 30 गुणिले 2. 30 गुणिले 2 60. लसावी 60 आलेला आहे. पुढचं उदाहरण सोडवूया आपण. 15, 30 आणि 90. सुरुवातीला अवयव पाडूया. 15 चे अवयव 3 गुणिले 5. 30 चे अवयव 2 गुणिले 15. 15 चे अवयव 3 गुणिले 5. 90 चे अवयव 2 गुणिले 45. 45 चे अवयव 3 गुणिले 15. 15 चे अवयव 3 गुणिले 5. या ठिकाणी पहा 3 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा, 5 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आणि 2 ही संख्या देखील जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे. आता आपण गुणाकार करूया. 3 ही संख्या 2 वेळा त्यामुळे 3 गुणिले 3, 5 गुणिले 2 कारण ह्या दोन्ही संख्या 1 वेळा आलेल्या आहेत. 3 त्रिक 9 गुणिले 5 गुणिले 2. 9 5 45 गुणिले 2. 45 गुणिले 2 90. लसावी 90. उभी मांडणी करूया. 15, 30 आणि 90 या तिन्ही संख्येला भाग देणारी संख्या 3. 3 5 15, 3 10 30, 3 गुणिले 30 90. त्यानंतर आता आपण 5 ने या तिन्ही संख्येला भाग घालूया. 5 1 5, 5 दुणे 10, 5 सख 30. 2 आणि 6 याला भाग देणारी संख्या म्हणजे 2. 1 जशास तसा लिहूया. 2 एके 2, 2 त्रिक 6. या ठिकाणी लसावी काढूया आपण. 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. 3 5 15 गुणिले 2 गुणिले 3. 15 दुणे 30 गुणिले 3. 30 त्रिक 90. लसावी आलेला आहे 90. सातवं उदाहरण सोडवूया. 105 आणि 195. अवयव पाडूया. 105 3 गुणिले 35. 35 चे अवयव 5 गुणिले 7. 195 चे अवयव पाडूया. 3 गुणिले 65. 65 चे 5 गुणिले 13. या ठिकाणी 3 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे. 5 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे. त्यानंतर 7 ही संख्या 1 वेळा आलेली आहे आणि 13 ही संख्या 1 वेळा आलेली आहे. आपण गुणाकार करूया. 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 13 कारण हे चारही संख्या 1 1 वेळा आहेत. 5 त्रिक 15 गुणिले 7 गुणिले 13. तिघांचा गुणाकार केल्यानंतर लसावी येतो 1365. उभी मांडणी करूया. 105 आणि 195 या दोन्ही संख्येला भाग देणारी संख्या म्हणजे 3. 3 गुणिले 135 म्हणजे 105 आणि 3 गुणिले 65 म्हणजे 195. त्यानंतर 35 आणि 65 ला 5 ने भाग घालूया. 5 7 35, 5 गुणिले 13 65. लसावी 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 13. गुणाकार करूया. 5 त्रिक 15 गुणिले 7 गुणिले 13. 15 7 105 गुणिले 13.
105 गुणिले 13 बरोबर 1365. बारा, 15 आणि 45 यांचा लसावी काढूया. अवयव पाडूया. 12चे अवयव 2 गुणिले 6, 3 गुणिले 2 हे 6चे अवयव. त्यानंतर 15 3 गुणिले 5, 45चे अवयव 15 आणि 15चे 3 गुणिले 5. या ठिकाणी पहा 2 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा आलेली आहे. 3 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा आलेली आहे आणि 5 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे. त्यामुळे लसावी काढूया आता. 2 गुणिले 2 कारण ही 2 वेळा आहे. 3 गुणिले 3 ही 2 वेळा आहे आणि 5 ही 1 वेळा आहे म्हणून गुणिले 5. 2 दुणे 4, 3 त्रिक 9 गुणिले 5. 9 चौक 36 गुणिले 5. 36 गुणिले 5 180. लसावी 180 आलेला आहे. उभी मांडणी करूया आता. 12, 15 आणि 45 या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या म्हणजे 3. 3 चौक 12, 3 5 15, 3 गुणिले 15 45. या ठिकाणी आपण 5 आणि 15 या दोन्ही संख्येला 5 ने भाग जातो म्हणून 5 ने भाग घालूया. 4 जशास तसे लिहूया. 5 1 5, 5 त्रिक 15. लसावीसाठी गुणाकार करूया. 3 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3. 3 5 15 गुणिले 4 गुणिले 3. 15 चौक 60 गुणिले 3. 60 गुणिले 3 180 म्हणून लसावी 180. पुढचं उदाहरण पाहूया आपण. 63 आणि 81 यांचा लसावी काढूया. मूळ अवयव पाडूया. 63 चे 3 गुणिले 21. 21 चे पुन्हा 3 गुणिले 7 म्हणजे 63 चे अवयव 3 गुणिले 3 गुणिले 7. 81 चे मूळ अवयव पाहूया. 3 गुणिले 27. 27 चे 3 गुणिले 9 आणि 9 चे 3 गुणिले 3 म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. या ठिकाणी 3 ही संख्या जास्तीत जास्त 4 वेळा आलेली आहे. 63 मध्ये 2 आणि 81 मध्ये 2. त्यानंतर 7 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे. लसावी काढूया आता. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 कारण ही 4 वेळा आलेली आहे गुणिले 7. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 गुणिले 3 गुणिले 7. 27 त्रिक 81 गुणिले 7. 81 गुणिले 7 567. लसावी आलेला आहे 567. उभी मांडणी करूया. 63 आणि 81 ला 3 ने भाग घालूया. 3 गुणिले 21 63 आणि 3 गुणिले 27 81. त्यानंतर पुन्हा आपण 3 ने भाग घालूया. 3 7 21, 3 9 27. लसावीसाठी गुणाकार करूया. 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 9. 3 त्रिक 9 गुणिले 7 गुणिले 9. 9 7 63 गुणिले 9. 63 गुणिले 9 567. लसावी 567. प्रश्न दुसरा. खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या. आता आपण ही जी उदाहरणे दिलेली आहेत ती सोडवूया. 32 आणि 37 या संख्येचा गुणाकार 1184. आता आपण मसावी काढूया. त्यासाठी मूळ अवयव पाडूया. 2 गुणिले 16, 16 चे 2 गुणिले 8, 8 चे 2 गुणिले 4, 4 चे 2 गुणिले 2 म्हणजेच 32 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 37 चे अवयव 37 ही मूळ संख्या आहे त्यामुळे केवळ 1 गुणिले 37. 32 आणि 37 चा सामायिक अवयव नाही म्हणजेच 1 हा त्याचा मसावी. आपण आता लसावी काढूया. याच्यातले सामायिक अवयव
आणि असामायिक अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 या ठिकाणचे हे अवयव गुणिले 37. 32 गुणिले 37 यांचा गुणाकार येतो 1184. मसावी गुणिले लसावी. आपला मसावी आहे 1 आणि लसावी आहे 1184. या दोघांचा गुणाकार 1184 म्हणजेच मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. पुढचं उदाहरण पाहूया आपण. 46 आणि 51. 46 आणि 51 यांचा गुणाकार येतो 2346. अवयव पाडूया मसावीसाठी. 46 चे अवयव 2 गुणिले 23 आणि 51 चे 3 गुणिले 17. यामध्ये सामायिक अवयव नाही म्हणजेच यांचा मसावी 1 आहे. आता आपण लसावी काढूया. 2 गुणिले 23 गुणिले 3 गुणिले 17 म्हणजेच हे सर्व असामायिक अवयव आहेत. यांचा आपण गुणाकार करूया. गुणाकार 2346. मसावी गुणिले लसावी. मसावी हा 1 आहे आणि लसावी 2346. यांचा गुणाकार 2346 म्हणजेच या दोन संख्यांचा गुणाकार आणि मसावी गुणिले लसावी हा एकच संख्या आहे. पुढचं उदाहरण 15 आणि 60. या दोन्ही संख्येचा गुणाकार आहे 900. अवयव पाडूया. 15 चे अवयव 3 गुणिले 5. 60 चे अवयव 2 गुणिले 30. 30 चे अवयव 2 गुणिले 15. 15 चे अवयव 3 गुणिले 5. यामध्ये सामायिक अवयव पाहूया आपण. 3 आणि 5. 3 गुणिले 5 15. मसावी आहे 15. लसावी काढूया. सामायिक आणि असामायिक अवयव 3 गुणिले 5 हे सामायिक अवयव गुणिले 2 गुणिले 2 यांचा आपण गुणाकार करूया. 5 त्रिक 15. 15 दुने 30. 30 दुने 60. मसावी गुणिले लसावी. मसावी आहे 15. लसावी आहे 60. 15 गुणिले 60 बरोबर 900 आणि आपला दोन्ही संख्यांचा गुणाकार देखील आलेला आहे 900. पुढचं उदाहरण सोडवूया. 18 आणि 63. 18 आणि 63 या दोन्ही संख्यांचा गुणाकार आहे 1134. अवयव पाडूया. 18 चे अवयव 2 गुणिले 9. 9 चे अवयव 3 गुणिले 3 म्हणजेच 18 चे अवयव 2 गुणिले 3 गुणिले 3. 63 चे अवयव 3 गुणिले 21. 21 चे 3 गुणिले 7 म्हणजेच 63 चे अवयव 3 गुणिले 3 गुणिले 7. सामायिक अवयव यातले आहेत 3 आणि 3. 3 गुणिले 3 9. मसावी आहे 9. आता लसावी. सामायिक अवयव आहेत 2 गुणिले 3. त्यानंतर असामायिक 3 गुणिले 7. बेत्रिक 6 गुणिले 3 गुणिले 7. सायंत्रिक 18 गुणिले 7. 18 गुणिले 7 126. मसावी गुणिले लसावी. मसावी आहे 9 आणि लसावी आहे 126. यांचा गुणाकार 1134 जो या दोन संख्यांचा गुणाकार आहे. पुढचे उदाहरण पाहूया. 78 आणि 104. 78 आणि 104 यांचा गुणाकार येतो 8112. अवयव पाडूया आता. 78 चे अवयव 2 गुणिले 39. 39 चे अवयव 3 गुणिले 13. 104 चे अवयव 2 गुणिले 52. 52 चे अवयव 2 गुणिले 26. 26 चे 2 गुणिले 13 म्हणजेच 104 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13. यामध्ये सामायिक अवयव आहेत 2 आणि 13. 2 गुणिले 13 26. मसावी आहे 26. लसावीसाठी सामायिक आणि असामायिकचा गुणाकार करूया. 2 गुणिले 13 आणि 2 गुणिले 2 गुणिले 2 यांचा गुणाकार करूया. 2 दुने 4. 4 दुने 8 गुणिले 3 गुणिले 13. 8 त्रिक 24 गुणिले 13 यांचा गुणाकार येतो 312. मसावी गुणिले लसावी. मसावी आहे 26 गुणिले लसावी आहे 312. यांचा गुणाकार 8112 जो या दोन संख्यांचा गुणाकार आहे. धन्यवाद.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास